नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तालुका खुलताबाद आणि गाव ममनापूर या ठिकाणी अद्रकीचा प्लॉट पाहणी करण्यासाठी आला. हा जो समोर जो प्लॉट बघत हा संपूर्ण प्लॉट आपल्या पवन ॲग्रोच्या ट्रीटमेंटनुसार चालू शेतकरी मित्रांनो. तर या प्लॉटला येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण एक साधारणपणे 8 ते 10 दिवसापूर्वी या प्लॉटला आपलं जे बॅक्टेरिया येतं आणि त्यासोबत आपलं जे मायक्रोरायझा आणि रूटमोर डायमंड सोडायला दिलेले, तर ते कशा प्रकारे या प्लॉटला फायदा मिळाला आहे किंवा मुळाचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे झालेले आणि जे बॅक्टेरिया असतात या बॅक्टेरियाचा वापर केल्यामुळे आपल्या पिकावरती जे येणारे हानिकारक बुरशी असतात किंवा येणारा जो निमॅटोड असतो हा कशा प्रकारे कंट्रोल झाला की नाही झाला या बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो शेतकरी मित्रांनो. चला तर आपण बघू शेतकरी मित्रांनो. आता त्या ठिकाणी बघू शकता जे आपलं तुम्ही हे दिलेलं आहे मायक्रोरायझा आणि रूटमोर डायमंड याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. या शेतकरी बांधवांनी सोडले तर कोमाची एक समान आणि जोमान वाढ झालेली आहे. आता मायक्रोरायझा आणि रूटमोर डायमंडचा तुम्हाला रिझल्ट बघायचा शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता. तर या समोर येतं तर ह्याच्यामध्ये बघू शकता जे हे असं घेऊ घालून घे थोडा. आता तुम्ही मायक्रोरायझा रूटमोर डायमंड आणि तुम्हाला बॅक्टेरियाचे रिझल्ट कसे बघायचे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी. तर हे बघा मुळाचं जे डेव्हलपमेंट आहे अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आता तुम्हाला एक सांगतो मी मायक्रोरायझा, ट्रायकोल, सोडोल, पॅसोलचा काय फायदा असतो याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. याला आपण सुरुवातीपासून आतापर्यंत संपूर्ण पवन ॲग्रोच्या ट्रीटमेंटनुसार याला आपण प्रोडक्ट दिले शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये सुरुवातीला आपण बेसल डोस पण आपला पवन ॲग्रोचा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता सुरुवातीला मी याला तुम्हाला जे बॅक्टेरिया दिले याचा फायदा सांगतो. याला आपण जे बॅक्टेरिया दिले 4 प्रकारचे ज्यामध्ये ट्रायकोल, सोडोल, पॅसोल, मेटॉल असते. तर याच्या फायद्यामुळं पिकाला कुठल्याही प्रकारचं जे बुरशीजन्य आजार असतात हे कंदा लागले नाही शेतकरी मित्रांनो. त्यासोबत जे हानिकारक किडे असतात हे पण या कुठच्या खड्याला डॅमेज केले नाही शेतकरी मित्रांनो. आणि त्यासोबत आपलं जे हे पॅसोलोमायसिस कुठल्याही प्रकारच्या पिकामध्ये जे सुरुवातीला शेतकरी बांधवांना निमॅटोडची समस्या येतात तर तुम्ही बघू शकता कुठल्याहीच मुळाला त्या निमॅटोडच्या ज्या गाठी असतात ह्या नाही शेतकरी मित्रांनो. याचा असा फायदा आहे. आणि आपण साधारणपणे त्याच्यानंतर 2 दिवसानंतर हे सोडल्यानंतर त्याला आपण जे आपलं रूटमोर डायमंड आणि मायक्रोरायझा सोडायला दिलं तर तुम्ही बघू शकता मायक्रोरायझा रिझल्ट कशा प्रकारे शेतकरी मित्रांनो. या तंतुमय येतं या तंतुमुळाचं डेव्हलपमेंट बघू शकता आणि बाकीचे ज्या मेन मुळा आहेत पांढरे मुळा याचं पण तुम्ही डेव्हलपमेंट बघू शकता शेतकरी मित्रांनो. याचा फायदा याला मायक्रोरायझा आणि आपलं रूटमोर डायमंड दिल्यामुळे या ठिकाणी बघू शकता शेतकरी डेव्हलप. तुम्ही हाच नाही कोणत्या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो. अतिशय निरोगी यांचा प्लॉट आलेला आहे आणि साधारणपणे हा प्लॉट 40 दिवसाचा असतो शेतकरी मित्रांनो. 40 दिवसामध्ये आता पाऊस चालू येतं समजा पण उष्णतेमध्ये आपल्या ज्या जून महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळं पण काही प्लॉटच्या ठिकाणी लागलं येतं. पण या शेतकरी बांधवांना आपल्या पवन ॲग्रोचं ट्रीटमेंट घेतल्यामुळं त्यांचा प्लॉट अतिशय निरोगी प्रमाणात आले. शेतकरी बांधवांना आपण विचारू त्या ठिकाणी की बाबा पवन ॲग्रोचं ट्रीटमेंट घेतल्याला काही फायदा मिळालेला काय. तुमचं नाव सांगा आणि हे सांगा. माझं नाव योगेश सर्जेराव होळकर, राहणार ममनापूर. मी पहिल्यांदा कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत ट्रीटमेंट घेत होतो. पण एवढा काही रिझल्ट आला नाही. आम्ही पवन ॲग्रोचं हे केलं तर त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट चांगला भेटला. पवन ॲग्रोचं ट्रीटमेंट तुम्हाला चांगला फायदा मिळाला. 1 नंबर. त्याच्यामध्ये वाढ वगैरे कशी वाटते तुम्हाला? 1 नंबर आहे, काहीच अडचण नाही. मागच्या वर्षी असा प्लॉट होता तुमच्यावर? नाही. बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही याच्यामध्ये जर्मिनेशन पण बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता यांना आपण जर्मिनेशन पण सोडायला दिलेले आहे. 1-2-3 दिवस झालेले जर्मिनेशन पण आपण यांना सोडायला शेतकरी शेड्यूलप्रमाणे आपल्याला तुम्ही बघू शकता. कोणताही कोंब बघू शकता. तर येणारा जो स्टंप आहे किंवा येणारा जे पानं आहे हे पण अतिशय निरोगी शेतकरी मित्रांनो बघू शकता. कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये पिळा नाही, काहीच नाही शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये आपल्या या बॅक्टेरियाचा आणि मायक्रोरायझाचा असा फायदा शेतकरी मित्रांनो. जे पण नवीन शेतकरी असतील त्यांनी आपले जे पवन ॲग्रोचं जे तुम्ही शेड्यूलप्रमाणे जर नियोजन घेतलं तर तुमचं पण प्लॉट ठिकाणी अशा प्रकारे होईल शेतकरी मित्रांनो. माझं सांगणं एवढंच शेतकरी मित्रांनो, तुम्ही खर्च करता पण तुम्हाला म्हणावं असं उत्पादन होत नाही. तर एक वेळेस पवन ॲग्रोचं जे तुम्ही मॅनेजमेंट आहे किंवा पवन ॲग्रोचं जे ट्रीटमेंट आहे एक वेळेस आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. अधिक माहिती लागला खाली नंबर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो.